Now24 चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज या ठिकाणी लोकशाहीचा उत्साह साजरा होते म्हणजे विधानसभेचं निवडणूक आणि आपण पाहू शकता या ते माझा मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावला आणि त्या माध्यमातून पुढे प्रत्येक बूथला मदत आपला बूथला भेट देत ज्यावेळेस आम्ही पुन्हा आळंदीपर्यंत आलो तर खेड आळंदी चाकण शहरांसह सर्व ग्रामीण भागातील उत्स्फूर्त असा प्रतिसाद युवकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि सर्व मतदारांचा आनंद पाहता खऱ्या अर्थानं ही निवडणूक खरोखरच आम्ही मतदानात सांगत होतो की जनतेने हातात घेतली आणि तोच प्रकार घडला। आज ही निवडणूक संपूर्णपणे जनतेने हातात घेतली होती आणि येत्या 23 तारखेला महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्र राज्यात येणार। लोककल्याणकारी योजना आणि आमची गेम चेंजर म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, या योजना लोकांना पसंत पडल्यात। नागरिकांनी प्रत्येक गावामध्ये प्रचंड स्वागत केलेले आहे आणि हा प्रतिसाद पाहिल्यानंतर निश्चित खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दिलीपराव मोहिते पाटील हे प्रचंड बहुमताने विजयी येतील आणि याची आम्हाला पूर्ण खात्री। या ठिकाणी दुरंगी लढत तर आहेच आणि या ठिकाणी मी महाविकास आघाडीची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाची मी या ठिकाणी नगरसेविका आहे, त्यामुळे आम्ही सर्वच जोमाने काम करतो। या ठिकाणी पाठिंबा खेडोपाड्यामध्ये पाठिंबा खूप मोठा आहे आणि जर लाडकी बहीण तुम्ही म्हणता लाडकी बहिणीचा इम्पॅक्ट काही होणार नाही आहे, कारण सगळ्या महिलांना पण देखील कळून चुकलेलं आहे की महिला या खरंच कमजोर नसतात, लाचार नसतात, दुर्बली नसतात, तर महिला या कणखर असतात। त्यामुळे महिलांनाही कळून चुकलेलं आहे की 1500 रुपये द्यायचे की आपल्याला पक्षाची कुठली कारस्थानी करणाऱ्यांच्या पाठीमागे जायचं, त्यामुळे याचा इम्पॅक्ट काही या ठिकाणी होणार नाही आहे। दुरंगी लढतीमध्ये नक्कीच आमचे बाबाजी रामचंद्र काळे यांचा विजय निश्चित आहे। खऱ्या अर्थाने लोकशाहीचा दिवस समजला जाणारा आज लोकशाहीचा उत्सव म्हणजेच मतदानाचा दिवस। सकाळपासून 7 वाजल्यापासून मतदानाला रांग चालू झाली आहे। बऱ्यापैकी उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। महायुतीला सकाळपासून बऱ्यापैकी मतदान होत आहे। लोकांच्या चेहऱ्यावरती उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। लाडक्या बहीण योजनेचा आनंद भगिनींच्या चेहऱ्यावरती दिसत आहे। तरी आतापर्यंत जवळजवळ 40% पुढे मतदानाची आकडेवारी गेलेली आहे, तरी ती 60% पुढे जाईन अशी अपेक्षा व्यक्त करतो। प्रथमतःच या निवडणुकीमध्ये सहभाग होत असताना प्रथमतः मतदान करत आहे, काय सांगशील की लोकशाहीकडे बघून मतदान कसं करणार आहेस? मी पहिल्यांदाच लोकशाहीचा मतदानाचा अधिकार गाजवणार आहे आणि योग्य त्या उमेदवाराला मत देऊन नक्कीच आपल्या या पूर्ण देशासाठी माझा एक वाटा देणार आहे। धन्यवाद। बंधू भगिनींबरोबरच महाविकास आघाडीचे आणि सर्वपक्षीय सहकारी पदाधिकारी यांचे खऱ्या अर्थानं मनापासून मी धन्यवाद मानतो की प्रतिकूल परिस्थितीतून सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही निवडणूक पुढे आणण्याचं काम सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहकार्यांनी केलं, त्याबद्दल त्यांचे मनस्वी मी आभार मानतो। आपण या ठिकाणी पाहू शकतो की या मतदार केंद्रामध्ये येणारे प्रत्येक नागरिक जे आहेत की उत्स्फूर्तपणे मतदान करत आहेत। अनेक नागरिकांना या ठिकाणी सुविधा करण्यात आल्या आहेत। मला सांगू शकता की या ठिकाणी कुठल्या कुठल्या प्रकारच्या औषधी याच्यामध्ये आहेत? एक ORS आहेत, पॅरासिटामॉल आहे, डायक्लोच्या गोळ्या आहेत, फ्युराच्या गोळ्या आहेत आणि एकदम चांगलं आहे। आळंदी तरी व्यवस्थित प्रतिसाद आहे, लोक उत्साहाने घराबाहेर पडून मतदान करत आहेत। तिने मतदान चालू आहे आणि राहिलेल्या नागरिकांना यावं आणि की कुणी राहिलं असेल त्यांनी यावं, 5च्या आत मतदान करावं आणि इतका चांगला प्रतिसाद आहे की या ठिकाणी जवळजवळ बाबाजी काळे या उमेदवारांना आमच्या इकडं जास्त परिचय नाही लोकांना, तरी उत्स्फूर्तपणे इतका प्रतिसाद आहे की वारकरी असतील, माळकरी असतील, महाराज मंडळी असतील आणि सर्वसामान्य माणूस इतका उत्साही मतदान करतो आहे की आम्ही 5-25 हजारांनी नाही तर 50 हजारांनी निवडून आलो आहे। एकदम चांगलं आहे। आळंदी तरी व्यवस्थित प्रतिसाद आहे, लोक उत्साहाने घराबाहेर पडून मतदान करत आहेत। तिने मतदान चालू आहे आणि राहिलेल्या नागरिकांना यावं आणि की कुणी राहिलं असेल त्यांनी यावं, 5च्या आत मतदान करावं आणि इतका चांगला प्रतिसाद आहे की
या ठिकाणी जवळजवळ बाबाजी काळे या उमेदवारांना आमच्या इकडं जास्त परिचय नाही लोकांना, तरी उत्स्फूर्तपणे इतका प्रतिसाद आहे की वारकरी असतील, माळकरी असतील, महाराज मंडळी असतील आणि सर्वसामान्य माणूस इतका उत्साही मतदान करतो आहे की आम्ही 5-25 हजारांनी नाही तर 50 हजारांनी निवडून आलो आहे. या ठिकाणी नक्कीच या मतदारांच्या प्रतिसादातून परिवर्तनाची नांदी या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी दिसून येत आहे अशी खात्री आम्हाला या निमित्तानं आहे. असं अजून 1 तास मतदानाचा आहे. अजूनही मतदार या ठिकाणी रांगा लावून उभे आहेत. माझ्या अनुषंगाने या ठिकाणी 65-70% पुढं मतदान आमच्या कुर्वे मरकज जिल्हा परिषद गट असेल आळंदी शहरात होण्याची शक्यता या ठिकाणी. भरपूर प्रतिसाद आहे. 5,000 कोटी म्हणजे हा काय थोडा थिडका आकडा नाही. 5,000 कोटी रुपयाची विकास कामं केलेली आहेत. तालुक्यात जिल्ह्यात त्यांनी एकही गाव वाडा वस्ती कुठेही अशी ठेवली नाही की जिथं रस्ता नाही, पाणी नाही, ड्रेनेज नाही. सगळीकडे विकास केलेला आहे. त्याचप्रमाणे आळंदीतही भरपूर विकास केलेला आहे. मग ते ग्रामीण रुग्णालय असेल, वॉटर वर्क असेल, हे दोन्ही पूल असतील, या सगळ्या पद्धतीने विकास केलेला आहे. 2-4 जे प्रश्न राहिलेले आहेत, फॉर एक्झाम्पल म्हणलं तर दर्शनबारी आहे, इंद्रायणी सुधार योजना आहे, ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तो मोठा विषय आहे, तर ते विषय नदी सुधार योजना तेही काम होईल. आणि अजितदादा हे शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी एवढ्या जाहीर सभेत सांगितलं आहे की आमदार साहेबांना तुम्ही फक्त निवडून द्या, आम्ही त्यांना मंत्रीपद. नमस्कार. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या आजच्या निवडणुकीमध्ये आज नागरिकांनी मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आळंदीत साधारण 55 ते 60% दरम्यान मतदान होईल अशी आशा या ठिकाणी वाटते. सकाळपासून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आता 5 वाजलेत. 5 वाजेपर्यंत साधारण 52%चा अंदाज आहे. अजून 1 तास सव्वा तासामध्ये अजून 5 ते 7% मतदान होऊन 57-58पर्यंत आळंदीचं मतदान जाईल अशी आशा आहे. बाबाजी काळे कमीत कमी 55 हजारांनी निवडून येणार आहे. आता लेट घेणार 23 तारखेला बाबाजी काळेचा गुलाल आम्ही 23 तारखेला उधळणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून आळंदीतील नागरिकांचा प्रतिसाद हा अतिशय चांगल्या प्रकारे मतदानासाठी दिसून आलेला आहे. अगदी सर्व लोक उत्स्फूर्तपणे मतदानासाठी आवर्जून येत आहेत. जे लोक बाहेर गावी राहत आहेत, ज्यांची नावं या आळंदीमध्ये आहेत, आळंदी मतदारसंघामध्ये, ती लोकांनीसुद्धा येऊन या ठिकाणी उत्स्फूर्तपणे मतदान केलेलं आहे. आमच्या अंदाजानुसार आळंदीमध्ये कमीत कमी 75% तरी मतदान होईल असा अंदाज आता वाटतोय एकंदर प्रतिसादावरनं. परिवर्तनाची लढाई आहे. ही धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे. आणि मी आळंदीपुरतं बोलेल तर निश्चितच आळंदी अलीकडच्या भागामध्ये 17 प्रभाग आहेत. त्यापैकी नगरपरिषद आणि दुरापेश आहेत. या भागात आमच्या आत्तापर्यंत जवळजवळ 39% मतदान झालेलं आहे. आणि मतदान पाहता निश्चितच बाबाजी शेठ काळे यांना आळंदीमधनं प्रचंड मताधिक्य मिळेल यात आम्हाला. आणि येणारी 23 तारीख नक्कीच पहा. इंडिया नाऊ 24 अनिल जोगदरसह कॅमेरामन हनुमान गोगडे.